1 मायनस एक्स स्क्वेअर आणि ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर या दोन टर्म्स. फक्त यात 1च्या जागी ए स्क्वेअर आहे. 1 मायनस एक्स स्क्वेअर साठी सबस्टिट्यूशन एक्स इक्वल टू साइन थिटा किंवा एक्स इक्वल टू कॉस थिटा. पण इथे ए स्क्वेअर असल्यामुळं यूज आयडेंटिटीचाच करायचा आहे, पण तो ए स्क्वेअर कॉमन निघायला पाहिजे. यासाठी सबस्टिट्यूशन एक्स इक्वल टू ए साइन थिटा किंवा एक्स इक्वल टू ए कॉस थिटा. एक्स इक्वल टू जर ए साइन थिटा सबस्टिट्यूट केला तर टर्म येते ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. त्या दोन्ही टर्ममधून ए स्क्वेअर कॉमन घेता येईल. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. 1 minus sin square theta equal to cos square theta. So term will be a square cos square theta. But instead of x equal to a sin theta, if we make the substitution x equal to a cos theta, again here we can take a square common from this a square minus a square cos square theta, and remaining term will be 1 minus cos square theta, that is equal to sin square theta. Then similar to 1 plus x square, the next term is a square plus x square. Similar to 1 plus x square, the term is a square plus x square. In this one, substitution is either x equal to a tan theta or x equal to a cot theta. In this one, we get the term a square plus a square tan square theta. Taking a square common, we get 1 plus tan square theta, which is equal to sec square theta. Then for x equal to a cot theta, we get the term from this one, that is a square plus a square cot square theta. A square common, 1 plus cot square theta means cosec square theta. Similar to x square minus 1, if the term is x square minus a square, then substitution is either x equal to a sec theta or a cosec theta. Again in this one, a square we can take common, sec square theta minus 1 means tan square theta, and cosec square theta minus 1 means cot square theta. These are the terms which are similar to 1 minus x square, 1 plus x square and x square minus 1. या टर्म्स म्हणजे जस्ट काही फक्त स्टँडर्ड फॉर्म्स आहेत. यात एक्झाम्पल्स नुसार आणखी काही व्हेरिएशन्स टर्ममध्ये असू शकतील. फक्त यात कंपॅरेटिव्हली हे लक्षात ठेवायचं की अशी टर्म सबस्टिट्यूट करायची ही टर्म कॉमन घेतल्यानंतर आयडेंटिटी 1 मायनस साइन स्क्वेअर किंवा 1 मायनस कॉस स्क्वेअर किंवा 1 प्लस टॅन स्क्वेअर सारखी आयडेंटिटी त्यामध्ये ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील. अशी टर्म कॉमन यायला पाहिजे, त्यानुसार सबस्टिट्यूशन करावं लागेल. देन नेक्स्ट ग्रुप is very important group from multiple angle formulae. Sin 2 theta, cos 2 theta, tan 2 theta यांचे सर्व मल्टिपल अँगल फॉर्म्युले आणि त्याच्याशी रिलेटेड काही ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स यामध्ये 1 मायनस 2x स्क्वेअर, 1 मायनस एक्स स्क्वेअर वेगळा, 1 मायनस 2x स्क्वेअर डिफरंट आहे. 1 मायनस 2x स्क्वेअर साठी सबस्टिट्यूशन करावं लागेल x इक्वल टू साइन थिटा. जर x इक्वल टू साइन थिटा सबस्टिट्यूट केला तर टर्म मिळेल 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आणि 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा हा आहे फॉर्म्युला कॉस 2 थिटाचा. कॉस 2 थिटाचे 3 बेसिक फॉर्म्युले आहेत. कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आणि 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. त्यापैकी हा पहिला आहे. जर टर्म 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर आपण एक्स इक्वल टू साइन थिटा किंवा कॉस थिटा दोन्हीपैकी कुठलंही एक सबस्टिट्यूशन चालेल. पण 1 मायनस 2x स्क्वेअर जर टर्म असेल तर यासाठी मात्र फक्त x इक्वल टू साइन थिटा हेच सबस्टिट्यूशन चालेल आणि त्यावरून मिळणारी टर्म 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस 2 थिटा, नॉट कॉस स्क्वेअर थिटा. कॉस 2 थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा डिफरंट आहेत.
Then similar to that, if the term is 2x square minus 1, then we can make the substitution x equal to cos theta. For x equal to cos theta, we get 2 cos square theta minus 1, and 2 cos square theta minus 1 is also equal to cos 2 theta. Cos 2 theta चे हे दोन रिझल्ट यामध्ये युजफुल आहेत. 1 minus 2 sin square theta आणि 2 cos square theta minus 1. Then these three terms compare carefully. 2x upon 1 plus x square, 1 minus x square upon 1 plus x square, and 2x upon 1 minus x square. In each of the term, substitution is same, that is x equal to tan theta, and that will give the results of sin 2 theta, cos 2 theta, and tan 2 theta in terms of tan. यामध्ये त्या तीनही टर्म मध्ये जर आपण x इक्वल टू tan theta सबस्टिट्यूट केला, तर sin 2 theta, cos 2 theta आणि tan 2 theta चे तीन फॉर्म्युले आहेत इन टर्म्स ऑफ tan. हे फॉर्म्युले या ठिकाणी तयार होतात. हे तीन फॉर्म्युले पण व्यवस्थित कंपेअर करून लक्षात ठेवणं आवश्यक आहे. sin 2 theta चा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे 2 sin theta into cos theta. पण इन टर्म्स ऑफ tan, sin 2 theta ची व्हॅल्यू असते 2 tan theta upon 1 plus tan square theta. 2 tan theta upon 1 plus tan square theta. Cos 2 theta चा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ tan 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. And tan 2 theta equal to 2 tan theta upon 1 minus tan square theta. Cos 2 theta लक्षात राहतो 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. हे दोन केअरफुली कंपेअर करा. सिमिलर टर्म आहेत. sin 2 theta मध्ये 2 tan theta upon 1 plus tan square theta आहे, आणि tan 2 theta मध्ये 2 tan theta upon 1 minus tan square theta आहे. डिनॉमिनेटरच्या टर्म मध्ये फक्त प्लस मायनसचा डिफरन्स आहे. These are double angle formulae from sin, cos and tan in terms of tan. Then next term is 3x minus 4x cube. या टर्मच अशा प्रकारचे आहेत की एखादा ट्रिगोनोमेट्रिकल रिझल्ट तयार होऊ शकतो. 3x minus 4x cube. यामध्ये जर x इक्वल टू साइन थिटा सबस्टिट्यूट केला तर टर्म तयार होईल 3 sin थिटा minus 4 sin cube थिटा. पण 3 sin थिटा minus 4 sin cube थिटा इक्वल टू असतो sin 3 थिटा. हा sin 3 थिटाचा फॉर्म्युला. 3 sin थिटा minus 4 sin cube theta equal to sin 3 theta. Then similar to this 3x minus 4x cube, the next term is 4x cube minus 3x. त्यांचं साइन ऑपोजिट आहे. 4x cube minus 3x जर असेल तर मात्र सबस्टिट्यूशन करावं लागेल x equal to cos theta, and for x equal to cos theta we get the term 4 cos cube theta minus 3 cos theta, which is the formula for cos 3 theta. Cos 3 theta आणि sin 3 theta हे दोन्ही फॉर्म्युले केअरफुली कंपेअर करा. sin 3 theta मध्ये 3 sin theta minus 4 sin cube theta आहे, आणि cos 3 theta मध्ये 4 cos cube theta minus 3 cos theta. And then last one is about 3x minus x cube upon 1 minus 3x square. If we make the substitution x equal to tan theta, then 3 tan theta minus tan cube theta upon 1 minus 3 tan square theta, that is the formula for tan 3 theta. Tan 3 theta equal to 3 tan theta minus tan cube theta upon 1 minus 3 tan square theta. यामध्ये प्रत्येक वेळी टर्म या स्वरूपातच असतील ॲज इट इज असंही नाही. फक्त अशा प्रकारची टर्म असताना हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर हे फॉर्म्युले तयार होतात. हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. फॉर्म्युले जर आपला दोन्ही डायरेक्शन्सनी लक्षात असतील आणि टर्म कंपेअर करता येऊ शकत असतील, काही वेळा हेच सबस्टिट्यूशन आपल्याला हाफ अँगल्समध्ये घ्यायचे आहेत.
हाफ अँगल फॉर्म्युला, जसं साइन 2 थिटाचा फॉर्म्युला असतो 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, पण त्यालाच हाफ अँगल मध्ये आपण साइन थिटा इक्वल टू 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 लिहू शकतो. तसं यात समजा ही टर्म आहे 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, यात जर आपण x इक्वल टू टॅन थिटा बाय 2 लिहिला तर टर्म तयार होते 2 टॅन थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि इक्वल टू असणार आहे साइन थिटा. 2 थिटाच्या जागी जर थिटा असेल तर थिटा इक्वल टू थिटा बाय 2. म्हणजे हेच सबस्टिट्यूशन्स हाफ अँगल मध्ये पण आपल्याला यूज करता येऊ शकतात. त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत ते हे फॉर्म्युले आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये असणाऱ्या टर्म. फॉर्म्युले दोन्ही डायरेक्शन मध्ये कुठल्या प्रकारचं कॉम्बिनेशन असेल तर काय सबस्टिट्यूशन करावं लागेल हे कम्प्लीट या टेबलवरून आपल्याला लक्षात ठेवता येऊ शकतं.
Write down my examples. One 57 y equal to sin inverse of 3x differentiate with respect to x dy by dx equal to derivative of sin inverse of 3x sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह असतो sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon root of 1 minus x square. Derivative of sin inverse x is 1 upon root 1 minus x square. Here the term is sin inverse 3x. So first of all, by using the same result, derivative of sin inverse 3x is 1 upon root of 1 minus x च्या जागी इथे 3x आहे 3x चा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू x च्या जागी 3x आलाय म्हणून पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तो 3x चा by using composite functions. Sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon root 1 minus x square. पण यात x च्या जागी 3x आलाय म्हणून फॉर्म्युला तोच 1 upon root of 1 minus 3x चा स्क्वेअर आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तो 3x चा इक्वल टू 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 डिवायडेड बाय रूट ऑफ 1 मायनस 3 स्क्वेअर म्हणजे 9 इंटू एक्स स्क्वेअर. And y equal to tan inverse of root x. In this one also we can directly differentiate it with respect to x. Differentiate with respect to x dy by dx equal to derivative of tan inverse of root x. Tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x square. 1 upon 1 plus x square, that is 1 upon 1 plus इथे x च्या जागी रूट x आहे म्हणून रूट x चा स्क्वेअर आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x 1 upon 1 plus x square. x च्या जागी रूट x आलेला आहे म्हणून रूट x चा स्क्वेअर आणि पुन्हा रूट x चा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 1 upon 1 plus रूट x चा स्क्वेअर म्हणजे x इंटू रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 root x, that is equal to 1 upon 2 root x in bracket 1 plus x.
then sec inverse of 1 upon x square sec inverse of 1 upon x square. In this one, derivative of sec inverse x is 1 upon x root x square minus 1. sec inverse x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 upon x root x square minus 1. पण या ठिकाणी x च्या जागी आलेली आहे टर्म 1 upon x square, म्हणजेच फॉर्म्युला यूज केला तर डेरिव्हेटिव्ह येईल 1 upon x square into root of 1 upon x square चा ब्रॅकेट स्क्वेअर 1 upon x root x square minus 1 into again derivative of 1 upon x square. 1 upon x square चा डेरिव्हेटिव्ह घेताना x raised to minus 2 लिहिता येईल आणि त्यात पुन्हा x raised to n चा फॉर्म्युला वापरून डेरिव्हेटिव्ह फाइंड होईल आणि पुन्हा हा डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करायला लागेल. रूट मधली टर्म होईल 1 upon x raised to 4 क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन पुन्हा रूट सेपरेट हे सर्व सिम्प्लिफिकेशन त्यामध्ये करावं लागेल. पण जर आपण प्रॉपर्टीजचा यूज केला तर यापेक्षाही इझिली डायरेक्ट सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आपल्याला आन्सर मिळू शकतं. प्रॉपर्टी सेक इनवर्स 1 अपॉन एक्स स्क्वेअर आहे. जर आपण 1 अपॉन एक्स स्क्वेअरचा रेसिप्रोकल घेतला तर तो होईल एक्स स्क्वेअर. प्रॉपर्टी नंबर 3, 1 अपॉन एक्स स्क्वेअरचा रेसिप्रोकल घेतला तर तो होईल एक्स स्क्वेअर. पण ब्रॅकेट मधल्या टर्मचा रेसिप्रोकल घेतल्यानंतर सेक इनव्हर्सचा काय होतो? सेक इनव्हर्सचा कॉस इनव्हर्स. प्रॉपर्टी नंबर 3, sec inverse 1 upon x equal to cos inverse x. sec inverse 1 upon x equal to cos inverse x. म्हणजे sec इनव्हर्सच्या समोरच्या टर्मचा जर आपण रेसिप्रोकल घेतला तर sec इनव्हर्सचं कन्व्हर्जन cos इनव्हर्स मध्ये होईल. मग या sec इनव्हर्स 1 upon x स्क्वेअरलाच आपण cos इनव्हर्स x स्क्वेअर असं लिहू शकतो. And now if we differentiate with respect to x, then we get the derivative directly in simplified form, that is dy by dx equal to derivative of cos inverse x square. Cos inverse x चा डेरिव्हेटिव्ह minus 1 upon root of 1 minus x square, पण इथे x च्या जागी x square आहे म्हणून x स्क्वेअरचा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तो एक्स स्क्वेअरचा इक्वल टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय 2x, म्हणजेच मायनस 2x अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स रेस टू 4. इझिली डेरिव्हेटिव्ह फाइंड होऊ शकतो जर प्रॉपर्टीचा यूज केला तर. सेक इनव्हर्सच कन्व्हर्जन कॉस इनव्हर्स मध्ये केलं आणि सेक इनव्हर्सच्या समोरच्या टर्मचा रेसिप्रोकल घेतला.
Next is y equal to cosec inverse 1 upon 4x. Similar to this. In this one, directly taking derivative of cosec inverse x. Instead of that, if we use the property 1 upon 4x are reciprocal, 1 upon 4x are reciprocal in 4x आणि cosec inverse conversion कशामध्ये होईल sin inverse मध्ये that is equal to sin inverse of 4x कारण प्रॉपर्टी काय cosec inverse 1 upon x equal to sin inverse x. Cosec inverse 1 upon x equal to sin inverse x. This is value of y now. Differentiate with respect to x. dy by dx equal to derivative of sin inverse of 4x equal to sin inverse x derivative 1 upon root 1 minus x square म्हणजे टर्म येईल 1 upon root 1 minus 4x bracket square into derivative of again 4x equal to 4x derivative 4 upon root of 1 minus 16x square. प्रॉपर्टीज कुठल्या सिच्युएशनला यूज करायच्या आहेत कुठल्या सिच्युएशनला यूज करणं कन्व्हिनियंट आहे हे प्रॉपर ऑब्झर्वेशन प्रत्येक एक्झाम्पलला आवश्यक राहील. फॉर एक्झाम्पल इथे आपण सेक इनवर्स आणि कोसेक इनवर्स साठी ही प्रॉपर्टी यूज केली. समजा प्रॉब्लेम दिला आहे साइन इनवर्स ऑफ 4x आणि याचा जर आपण रेसिप्रोकल घेऊन प्रॉपर्टी वापरली तर तयार होईल कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन 4x म्हणजे जे इझी कॅल्क्युलेशन आहे त्याला आपण डिफिकल्ट मध्ये कन्वर्ट करणार जर तशा ठिकाणी प्रॉपर्टी यूज केली तर. त्यामुळं कोसेक इनवर्स किंवा साइन इनवर्स अशा टर्म असतील त्यांना कन्वर्जन साइन इनवर्स कॉस इनवर्स मध्ये जर केलं किंवा ज्या 1 अपॉन असणाऱ्या टर्म्स आहेत त्यांचे जर रेसिप्रोकल घेतले तर फर्दर सिम्प्लिफिकेशन इझिली कंप्लीट होऊ शकते. Cos inverse of 6 minus 5x. Cos inverse of 6 minus 5x. यात कुठल्याही प्रॉपर्टीचा उपयोग नाहीये डायरेक्ट डिफरन्शिएशनच कन्व्हिनियंट राहील. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx equal to derivative of cos inverse 6 minus 5x. Cos inverse x चा derivative minus 1 upon root 1 minus x square म्हणजे 6 minus 5x चा bracket square into again derivative of 6 minus 5x equal to minus 1 upon root of 1 minus 6 minus 5x bracket square as it is. इथे या ब्रॅकेटचा स्क्वेअर a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला वापरून एक्सपांड करण्याची काही आवश्यकता नाहीये. ॲज इट इज हा ब्रॅकेट जरी ठेवला तरी तो ऑलरेडी सिम्प्लिफाईड फॉर्ममध्येच आहे. इव्हन ऑप्शन सुद्धा सीईटी मध्ये याच स्वरूपात दिले जातात. पण जर एक्सपांड केला असेल ऑप्शनमध्ये तरच ती रिक्वायरमेंट आहे अदरवाईज काही आवश्यकता नाहीये.
6 minus 5x derivative, 6 derivative 0, minus 5x derivative minus 5, minus 1 into minus 5 is plus 5 upon root of 1 minus 6 minus 5x bracket square. Y equal to tan inverse of 4x cube minus 1. Differentiate with respect to x. Dy by dx equal to derivative of tan inverse 4x cube minus 1. Tan inverse x derivative 1 upon 1 plus x square, 1 upon 1 plus 4x cube minus 1 bracket square into derivative of 4x cube minus 1 equal to 4x cube derivative 12x square minus 1 derivative 0. So that is 12x square upon 1 plus 4x cube minus 1 bracket square. Then tan inverse of square root 1 plus x square differentiate with respect to x. Dy by dx equal to derivative of tan inverse root 1 plus x square. Derivative of tan inverse x is 1 upon 1 plus x square. पण या ठिकाणी x म्हणजेच अ कंप्लीट रूट, त्यामुळेच रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर याचा ब्रॅकेट स्क्वेअर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर, पुन्हा डेरिव्हेटिव्ह त्या स्क्वेअर रूटचा घ्यावा लागेल इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू रूट 1 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट 1 plus x square into again derivative of 1 plus x square equal to 1 upon 1 plus 1 is 2
plus x square into 1 upon 2 root 1 plus x square into 1 plus x square चा derivative 2x. हे 2 cancel equal to x upon 2 plus x square into root 1 plus x square. Cos inverse of sin x. याला जर डायरेक्ट डिफरन्शिएट केला तर cos इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे जिथे साइन स्क्वेअर एक्स येईल आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तो साइन एक्सचा. पण परत आयडेंटिटीज यूज करून म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्सला कॉस स्क्वेअर एक्स हे सिम्प्लिफिकेशन्स येतील. टर्म जर आपण केअरफुली ऑब्झर्व केली प्रॉपर्टी नंबर 4 मध्ये अशा प्रकारचे टर्म्स इन्क्लूड केलेले आहेत. कॉस इनव्हर्सच्या समोर ब्रॅकेटमध्ये साइन जर असेल तर त्या साइनचं कन्व्हर्जन आपण कॉसमध्ये करू शकतो. आणि साइनचं कन्व्हर्जन कॉसमध्ये झाल्यानंतर पहिल्या प्रॉपर्टीनुसार कॉस इनव्हर्स आणि कॉस कॅन्सल होऊ शकतात. म्हणजेच कॉस इनव्हर्स ऑफ साइन एक्सलाच आपण कॉस पाय बाय 2 मायनस एक्स असं लिहू शकतो. साइन एक्स इक्वल टू cos pi by 2 minus x. This is not the derivative of sin x. अलाइड अँगल फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला आहे. फक्त हे कन्व्हर्जन आहे, सिम्प्लिफिकेशन आहे. साइन एक्सलाच आपण cos pi by 2 minus x लिहिलं. cos इनव्हर्स cos कॅन्सल, शिल्लक राहील फक्त pi by 2 minus x. and now differentiate with respect to x. पुढे डेरिव्हेटिव्ह सुरू होईल. dy by dx equal to derivative of pi by 2 minus x. pi by 2 constant, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 minus x चा डेरिव्हेटिव्ह 1. so it is -1. Similar to this, y equal to cosec inverse of sec 3x plus 4x square. आता मागच्या एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट डिफरन्शिएशन एक वेळ फार डिफिकल्ट नाहीये. पण यामध्ये काय येईल पहा, आधी कोसेक इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x रूट x स्क्वेअर मायनस 1. पण यात x म्हणजे हा कंप्लीट ब्रॅकेट असेल. 1 अपॉन x रूट x स्क्वेअर मायनस 1. त्यात एक्सच्या जागी तो पूर्ण ब्रॅकेट लिहावा लागेल. पुन्हा डेरिव्हेटिव्ह सेक एक्सचा, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. आणि परत या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह. पण एवढ्यावरती थांबून चालणार नाही, ते सिम्प्लिफाय होतं, त्यामुळे सिम्प्लिफाय करावं लागेल. मग आयडेंटिटी यूज करणे, स्क्वेअर रूट घेणे हे सिम्प्लिफिकेशन्स आवश्यक आहेत.
पण यात जर आपण याच प्रॉपर्टीचा यूज केला पहिल्याच, कोसेक इन्व्हर्स आणि ब्रॅकेटमध्ये आहे सेक, सेकचं कन्व्हर्जन जर कोसेकमध्ये होत असेल तर कोसेक इन्व्हर्स आणि कोसेक कॅन्सल होऊन जातील. सेक एक्स म्हणजेच आपण कोसेक पाय बाय 2 मायनस एक्स असे लिहू शकतो. सेक एक्स इक्वल टू कोसेक पाय बाय 2 मायनस एक्स. यामध्ये हा कोसेक इन्व्हर्स ॲज इट इज ठेवला. ब्रॅकेटमध्ये जो सेक आहे त्याला लिहिला कोसेक पाय बाय 2 मायनस, आता इथे एक्स म्हणजे हा कंप्लीट ब्रॅकेट, त्यामुळे त्याला ब्रॅकेट ॲज इट इज ठेवा 3x प्लस 4x स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. सेक एक्सलाच आपण कोसेक पाय बाय 2 मायनस एक्स असं लिहू शकतो. कोसेक पाय बाय 2 मायनस एक्स म्हणजे हा कंप्लीट ब्रॅकेट 3x प्लस 4x स्क्वेअरचा. आता या कोसेक इन्व्हर्स आणि कोसेक कॅन्सल होतील, शिल्लक राहील पाय बाय 2 मायनस, मायनसने ब्रॅकेटमध्ये आता मल्टिप्लाय केलं तरी चालेल, minus 3x minus 4x square, and now differentiate with respect to x, dy by dx equal to derivative of pi by 2 minus 3x minus 4x square. pi by 2 चा डेरिव्हेटिव्ह 0, minus 3x चा डेरिव्हेटिव्ह -3 आणि minus 4x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह -8x, मायनस कॉमन घेता येईल 3 प्लस 8x. डिफरन्शिएशन इझी होऊन जातं, सिम्प्लिफिकेशन इझी होतं, प्रॉपर्टीज जर केअरफुली योग्य त्या ठिकाणी यूज केल्या गेल्या तर.